नमस्कार. महाराष्ट्र लोक न्यूजमध्ये मी संपादक सतीश जगताप आपलं स्वागत करतोय. महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इलेक्शन सध्या चालू आहे. या ठिकाणी 16 तारीख ते 21 तारीख या दरम्यान फॉर्म भरण्याची ही मुदत आहे आणि या मुदतीमध्येच फॉर्म भरले पाहिजेत. याच्या अगोदर जिल्हा परिषदच्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्याचे निकाल झाले आणि त्या ठिकाणी निकाल हे भारतीय जनता पार्टीने मोठ्या प्रमाणावरती निकाल आपल्या बाजूने खेचलेले आहेत. इंदापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये आपण या ठिकाणी पाहत असताना एकेकाळचे एकमेकाविरोधचे प्रतिस्पर्धी माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब आणि सध्याचे मंत्री नामदार दत्तामामा भरणे हे दोन्ही एका ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय या ठिकाणी एक ठिकाणी येऊन इलेक्शन लढवायचे अशा प्रकारचा निर्णय झाला. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार बऱ्याच ठिकाणच्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी 8 जिल्हा परिषदचे मतदारसंघ आहेत आणि 16 पंचायत समितीचे गण आहेत. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार बऱ्यापैकी या ठिकाणी निष्पन्न झालेले आहेत आणि त्यामध्ये त्यांच्या उमेदवारीसुद्धा फायनल झालेले आहेत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट या दोन्ही पक्षाचं मनोमिलन झाल्यानंतर या ठिकाणी दोन्ही पक्षामध्ये अनेक मातबर असे नेते इच्छुक होते. परंतु या ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये एकाच उमेदवाराला संधी मिळणार आहे आणि त्यामुळं दोन्ही पक्षामध्ये असणाऱ्या जे इच्छुक आहेत अशा लोकांना या ठिकाणी नाराजी पत्करावी लागणार आहे आणि त्यामुळं याचा फटका भविष्यामध्ये या पक्षाला म्हणजेच अजितदादा पवार गट आणि शरदचंद्रजी पवार गट या पक्षातून उभ्या राहिलेल्या उमेदवारांना जे स्थानिक कार्यकर्ते आहेत ते स्वीकारतात का हेही पाहणं अतिशय महत्त्वाचं पुढं ठरणार आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतोय पळसदेव बिजवडी जिल्हा परिषद गट असेल, बावडा लुमेवाडी जिल्हा परिषद गट असेल, त्याचबरोबर लाखेवाडी काटे जिल्हा परिषद गट असेल, माळवाडी वडापुरी जिल्हा परिषद गट असेल, असे 8 जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक पक्षामध्ये अनेक इच्छुकांची संख्या आहे. त्यापैकी काही इच्छुक मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय. आपण या ठिकाणं बघितलं तर बिगवन शेटपळगडे जिल्हा परिषद गटामध्ये स्वतः दत्तामामा भरणे यांच्या सूनबाई म्हणजेच अनुष्का भरणे ह्या इच्छुक आहेत. त्या ठिकाणी त्यांचं काम आहे. त्याचबरोबर स्वप्नील बंडगर, अजिंक्यदादा माडगे, त्याचबरोबर हेमाताई माडगे आणि तेजस देवकते हे भाजपकडून इच्छुक उमेदवार आहेत. त्याचबरोबर पळसदेव बिजवडी गटामध्ये जिल्हा परिषदेसाठी हर्षदाताई दीपकभाऊ जाधव आणि त्याचबरोबर प्रवीण भैया माने यांच्या पत्नी ह्याही या ठिकाणी इच्छुक आहेत. त्यांचं भारतीय जनता पार्टीमार्फत त्या ठिकाणच्या त्या फिक्स उमेदवार आहेत. त्याचबरोबर माळवाडी वडापुरी गटामध्ये या ठिकाणी मोठे असे मातबर उमेदवार या ठिकाणी उभा राहणार आहेत. त्याच्यामध्ये अमोल इंगळे यांचं प्रकर्षाने नाव घेतलं जाते. आप्पासाहेब जगदाळे यांचं या ठिकाणी नाव आहे आणि त्या ठिकाणचे पहिले जिल्हा परिषद सदस्य अभिजित भैया तांबिले आणि त्यानंतर सतीश म्हणजेच गोटूभाऊ पांढरे यांचं त्या जिल्हा परिषद गटामध्ये नाव घेतलं जातं. त्या ठिकाणी मातबर असे मंडळी जिल्हा परिषदच्या रिंगणामध्ये उतरतानाचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याचबरोबर निमगाव केतकी गटामध्ये निमगाव केतकी शेळगाव हा जिल्हा परिषद गट आहे. त्या ठिकाणी सोनाली जाधव, त्याचबरोबर पत्रकार सत्यजित रणवरे जे साखरचे आहेत, असे अनेक इच्छुक उमेदवार याही गटामध्ये आहेत. त्याचबरोबर लासुर्णे संसर गटामध्ये अनुसूचित जातीसाठी हा जिल्हा परिषद गट सुटलेला आहे. त्या ठिकाणी राहुल मकरे यांनी सुद्धा जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी मागितली आहे. त्याचबरोबर सागरबाबा मिसाळ हेही त्या ठिकाणी इच्छुक आहेत. काटे लाखेवाडी हा जिल्हा परिषद गटामध्ये श्रीमंत ढोले सर, अमर काळकोटे, अमोल मुळे, रुपाली संपत सरक अशा प्रकारचे उमेदवार याही ठिकाणी इच्छुक आहेत. परंतु या ठिकाणी श्रीमंत ढोले सर यांची उमेदवारी दत्तामामा भरणे यांच्याकडून त्या ठिकाणी फिक्स होईल अशा प्रकारचं चित्र आहे. आणि बावडा लुमेवाडी जिल्हा परिषद गटामध्ये या ठिकाणी भैयासाहेब पाटील, अंकिताताई पाटील ठाकरे, मनोज जगदाळे हे असे उमेदवार आणि त्याचबरोबर हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या सुविद्ध पत्नी याही या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी उमेदवार असू शकतात. आणि त्याचबरोबर या ठिकाणी लुमेवाडी पंचायत समिती गण आहे. त्यामध्ये शिवाजी मोहिते म्हणजे दादा पाटील जे टनू या ठिकाणचे आहेत त्यांची उमेदवारी या ठिकाणी निश्चित होण्याची चिन्ह मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचबरोबर अण्णासाहेब कोकाटे आणि अण्णासाहेब काळे हे पंचायत समितीसाठीचे उमेदवार आहेत. असे अनेक उमेदवार या ठिकाणी इच्छुक आहेत. परंतु आज जवळजवळ 2 दिवस राहिलेले आहेत
मुदत 21 तारखेला या ठिकाणी फॉर्म भरण्याची संपणार आहे, परंतु आजपर्यंत कोणता उमेदवार फिक्स झाला हे चित्र मात्र स्पष्ट नाही. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावरती संभ्रम आहे. मतदार वर्ग ह्या झालेल्या युतीला स्वीकारतोय का नाही असाही मोठा प्रश्न पुढे भविष्यामध्ये निर्माण होणार आहे. आणि या युतीचा फायदा नेमका या नेत्यांना होतोय की या ठिकाणी सर्वसामान्य जनता या नेत्यांना दूर सारून भारतीय जनता पार्टीला पसंती देते, हेही पाहणं भविष्यामध्ये महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र लोकन्यूजसाठी मी संपादक सतीश जगताप, नीरा नरसिंहपूर.